बघा मंडळी, किती छान झालेली आहे. आपला चिवडा रेडी झालेला आहे. लाईव्ह सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. शेअर जरूर करा. जय भीम मंडळी. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवत आहे जाड्या पोह्यांचा नाश्ता. तर मी घेतलेले 1 वाटी पोहे आणि सोबतच मी घेतलेले आहे मटर, कढीपत्ता, धनिया, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि हिरव्या पाल्याचा कांदा. तर आपण आता पोहे तळायला ठेवलेले आहे. कढई आपली मी ठेवलेली आहे गरम करायला. आता मी थोडंसं याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल ॲड करत आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे पोहे तळून घेते हळद टाकून. खूप छान वाटतात खायला, म्हणून बघा. मी अर्धा चमचपेक्षा पण कमी, कारण 1च कटोरी पोहे आहे. यांना छान तळून घेऊया आपण. थोडेसे तळू देते. हे छान तळून झालेले आहे आपले. आता हे काढून घेते. थोडंसं तेल ॲड करते आणि शेंगदाणे पण ॲड करते. आता आधी शेंगदाणे ॲड करते. शेंगदाणे आपले झालेले आहेत. त्याच्यामध्येच मी थोडीशी राई ॲड करते आणि सोबतच जिरं पण ॲड करते. बघा, थोडंसं चवीनुसार. त्याच्यात थोडंसं कढीपत्ता ॲड करते, म्हणजे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या कापून घेते. झटपट नाश्ता आहे. थोडे हे दाणे आहेत आपले, ते पण ॲड करते. 2 मिनिटं झाकून ठेवते. 2 मिनिटं झालेले आहे. दाणे आपले छान झालेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं कांद्याचा जो हे आहे तो पण ॲड करायचा आहे. याच्यात हळद मी त्याच्यात ॲड केली, म्हणून मी याच्यात ॲड जास्त करत नाही. आणि थोडंसं तिखट ॲड करते. मिरची ॲड केलेली आहे. थोडंसं अर्धा चमचपेक्षा कमी मी तिखट ॲड करते. बघा, आणि नमक टाकलेलं आहे. नमक पण ॲड करते याच्यात. चवीनुसार नमक आहे, आवश्यकतेनुसार नमक यूज करा. आणि जे आपण आता पोहे हे केलेले होते ते ॲड करते याच्यात. बघा, चिवडा किती सुंदर झालेला आहे. कलर पण छान झालेला आहे, क्रंची पण झालेला आहे. बनवून बघा. जो सांबार आपण घेतलेला होता तो आता ॲड करते याच्यामध्ये. आणि
थोडेसे सेव ॲड करते, सेव वरून घेते. चिवडा आपला रेडी आहे. आता मी थोडेसे याच्यामध्ये सेव ॲड करत आहे. खूप सुंदर वाटते खायला. आणि थोडासा वरून धनिया पण ॲड करते. बनवून बघा.